तर आज आपण सनई चौघडीचा आजचा एपिसोड बघणार आहोत. शरू आशूला बोलते, आता तू कोणता विचार करू नको. आपण लवकर घरी जाऊया आणि तिकडं काय झालं तर निंगी आहे ना, ती सांभाळून घेईल तिकडे. तेवढ्यात कमळी बोलते, आता आपण बोलत बसायला नको, पटकन जाऊया आणि पटकन येऊ. तेवढ्यात ऋषी तिथे येतो. आशूला काहीच माहिती नसतं. शरू कमळी तिला गाडीत बसवतात आणि शरू रिक्षात बसते. समायरा अनिका बोलतात, या दोघी वेगवेगळ्या गाडीने का गेल्यात? अनिका बोलते, त्या कमळी टमळीचं ना आता मी डोकंच फोडते. समायरा तिला थांबते. तिला बोलते, तू शरूच्या मागे जा आणि मी कमळीच्या मागे जाते. अनिका ऐकत नसते. समायरा तिला जायला सांगते. तिकडे घरी पूजा चालू असते. निंगी मनातल्या मनात बोलते, आता हे काय मला बारिंदेकरांना देऊन टाकतात की काय? कमळे, अगं ये की गं लवकर, नाहीतर इथं माझं काही खरं नाही. त्यात त्या बांदेकराचं गौतम कसं बघायला माझ्याकडं, त्याचा तर डोळाच फोडतो मी, असं निंगी मनातल्या मनात बोलत असते. इकडे ऋषी कमळी आसावरी नोंदणी करण्यासाठी पोहोचतात. तिकडे जुळे खूप कॉमेडी करत असतात. आशू त्यांना बोलते, ज्या सह्या हव्यात त्या देऊया आणि जाऊया लवकर. ते नाव सांगायला लावतात. आशू खूप घाई करत असते. तिथे ऋषी आणि कमळीचं नाव लिहितात. कमळी वॉशरूमचं नाटक करून आशूला तिथून घेऊन जाते. मग ऋषी त्यांना गौतम आणि आसावरीचं नाव सांगतो. जुळे विचारतात, साक्षीदार कोण आहे? तर ऋषी जय आणि शरूचं नाव सांगतो. तर त्या जुळवे त्यांचंच नाव त्या पत्रिकेवर लिहितात. मग ऋषी बोलतो की नाव चुकले परत लिहा. तर ते जुळवे तो फॉर्म फाईलमध्ये ठेवून परत गौतम आणि आशूचं नाव लिहितात. कमळी आणि आसावरी तिथे येते. आसावरी खूप घाबरलेली असते. तिथे अनिका आणि समायरा येतात. आसावरी लवकर सही करते. फॉर्म भरून झालेला असतो. ते निघतात. अनिका समायरा फॉर्म घेऊन नावं लिहून ठेवतात. आता ते कोणाची नाव लिहितात हे बघूया थोड्या वेळानंतर. त्या बोलतात, एका दगडात 2 पक्षी मेले. तर समायरा तिच्याकडे बघते आणि मग अनिका म्हणते, नाही, एका दगडात 4 पक्षी मेले, आणि त्या खुश होऊन तिकडून निघतात. इकडे निंगी खूप घाबरून असते. ती बोलते, आई तू जाई, मला वाचव, काय करायला लागते मला हे? जर कुणाला कळलं ना तर सगळे मला सांगतील. तसं पण मला हा मुलगा आवडलेला नाही आहे. आई तू काय पण कर, पण माझं लग्न याच्याशी लावू देऊ नको. आणि जय भवानी बोलते. इकडे गौतमची आई गुरुजींना विचारते, आता मुलीचा चेहरा बघायचा ना? तर ते बोलतात, एकमेकांना आहेर द्यायचा, बघ मुलीचा चेहरा बघू शकता. हे ऐकून निंगीचा जीव कासावीस होतो. पण पम्माला माहिती नसतं की आहेर द्यायचा असतं म्हणून. पम्मा सुभाष आतमध्ये येतात. पम्मा सुभाषला पैसे देते आणि आहेर आणायला सांगते. पम्मा सगळ्या डब्यातले पैसे शोधून सुभाषला देते. मग सुभाष बाहेर जातो. अनु निंगीला वॉशरूमला जायचं आहे म्हणून तिला नेते. इकडे ऋषी कमळीला घेऊन साड्यांच्या दुकानात जातो. ते साड्या बघतात. अनिका समायरा तिथे येतात. शरू आणि जयसुद्धा तिथे येतात. शर्वरी बोलते, मला सगळ्या साड्या आवडल्यात. जय तिला बोलतो, लवकर साड्या घे. सुभाष त्याच दुकानात येतो. ते सगळे निघतात आणि सुभाष आतमध्ये येतो. शर्वरी सुभाषला बघते. ते सगळे लपतात. ऋषी बोलतो कमळीला की आपण का लपलोय? मला तर ते नाही ओळखत. मी काही करू शकतो, तू पण नको लपू. कमळी त्याला थांबवते. कमळी त्याला बोलते, अरे मी त्यांच्याकडे काम करते, तुला नाही ओळखणार ते, पण थांब येते. कमळी त्याचा हात पकडते. तो मनातल्या मनात हसत असतो. जय शरूला बोलतो, अजून किती वेळ लागणार आहे? इकडे अनिका गौतम बांदेकरला कॉल करून विचारते, तू कुठे आहेस? तर गौतम बोलतो, मी पूजेला आलोय. कॉल कशाला केला? तर अनिका बोलते, ऐक ना, तू तिकडे पूजा करत बस आणि इकडे तुझा प्रसाद दुसराच कोणीतरी नेईल. तर गौतम तिला नीट काय ते विचारतो. मग समायरा त्याला सांगते की आसावरी इकडे फिरते. तर तो बोलतो, मी माझं बघेन, ठेवा फोन. तो विचार करतो, आसावरी तिकडे, मग पूजेला कोण असेल? तेवढ्यात सुभाष साडी पाहत असतो. तो पहिले पैसे बघतो. तो त्यांना काहीतरी बघायला सांगतो. म्हणजे त्याच्याकडे पैसे नसतात, तो जरा ॲडजस्ट करायला सांगतो.
पण ते काही नाही करू शकत. शरू त्यांचं बोलणं ऐकत असते. तिथे मालक येतात. सुभाष त्यांचे पाय धरतो. त्यांच्याकडनं मदत मागतो. ते साडी देतात. इकडे शर्वरीच्या डोळ्यात पाणी येते. शर्वरी अनूला कॉल करते. तिला सांगते पप्पांचं लोन पास नाही झालं म्हणून ते उधारी इकडे मागत होते. आपण आता काय करायचं? तर अनू तिला समजून सांगते. जय तिथे येऊन तिला यायला सांगतो. पण शरूच्या डोळ्यातनं पाणी येतं. जयला काय बोलावं हे कळत नाही. म्हणून जय तिला हसवण्यासाठी बोलतो की शायनर निघालाय. तर शर्वरी त्याच्याकडे बघून हसते आणि निघते. इकडे गौतम बोलतो, मला एक काम निघाले, मला जायला हवं. आपण मुलीचा चेहरा बघायचा विधी करून घेऊया का? नंतर आयराचं बघू. तर गुरुजी बोलतात, आयराचा हा सुद्धा एक विधी आहे, करूया आपण आणि मुलीला बोलवा असं बोलतो. तर पमा बाय बाय म्हणून आवाज देते. अनू आशूला घेऊन येते. गौतमला खूप उत्सुकता असते की नक्की साडीत कोण आहे. की तो पदर वरती करतो आणि चेहरा बघतो तर काय, ती असते आसावरी. गौतम जरा विचार करायला लागतो. त्यानंतर गौतम आणि समायरा ज्या बोललेल्या असतात त्याचा विचार करतो. आसावरीचे डोळे बंदच असतात. तिला काही माहितीच नसतं नक्की चाललंय काय. इकडे निंगीच्या जीवात आत्ता जीव येतो. ती देवाकडे हात जोडते. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आशू कशी काय तिथे पोहोचते? तर मी सांगते. आशू तेव्हा येते जेव्हा गौतमला अनिकाने कॉल केलेला असतो. गौतम तिथनं निघून जातो. गौतमची आई आशूची नजर काढते. सुभाष आयर घेऊन येतो. गुरुजींकडे देतो. इकडे जयचा भाऊ गौतम कॉलवर बोलत असतो. तेवढ्यात त्याला तिथे गुंड मारायला येतात. कमळी ते सगळं तिकडनं जातात. कमळी गौतमला बघून ओरडते. तर समायरा अनिकासुद्धा बघतात. समायरा गाडीतनं उतरायला बघते. अनिका तिला थांबवते. मग ऋषी आणि जय गौतमला वाचवायला जातात. ते त्या गुंडांना मारून त्याला वाचवतात. पण एक गुंड कमळीच्या गळ्याला सूर लावतो. शर्वरी शायनरला जोरात आवाज देते. जय पुढनं येतो आणि ऋषी मागणं येतो. गुंड त्याला बोलतो, पुढे नको येऊ नाहीतर हिला मारून टाकीन. मागणं ऋषी येऊन सुरा फेकून देतो आणि त्याला मारतो. तो कमळीला वाचवतो. समायरा बोलते, मला माहिती हे कोणी केलं असेल. जय गौतमला विचारतो, कुठे लागले का? समायरा गौतमला बोलते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या गौतमला मारायची? तर तो त्याला बोलतो, मला आडवा आलेला मी सोडत नाही. ती त्याला बोलते, बाकीचे सगळे होते ना? तर तो बोलतो, त्याच्यासाठी चालले, मला संपवायचं होतं त्याला. मला जो नडला त्याला मी तोडला. तो त्यांना बोलतो, एकतर चुकीची माहिती दिली तुम्ही मला. तिकडे आसावरी घरीच होती. त्या बोलतात, ती तिकडे साईन करायला आली होती. अनिका बोलते, तू करत बस तुला जे वाटेल ते, पण आम्ही जे काही केलं आहे ना ते खूप मोठं आहे. त्यांनी जय शर्वरी, कमळे आणि ऋषी यांची नावं सामुदायिक विवाह सोहळ्यात नोंद केलेली असतात. अनिका सांगते, त्यांना कोणी ॲक्सेप्ट नाही करणार. तर गौतम बोलतो, तुमच्या बुद्धीची ना कीव येते मला. अक्कल शून्य आहे तुम्ही. त्यांनी खरंच जर त्यांनी लग्न केलं तर ऋषीचं त्या भिकाऱ्या कमळीवर प्रेम आहे. आता बसा बोंबलत. गौतम तिथनं निघून जातो. मग अनिका आणि समायरा त्याच्या बोलण्याचा विचार करून पस्तावतात. इकडे पमा निंगीला एक डबा पोचवायला सांगते. ती कमळीला बोलते, आपल्याकडे एक पाहुणे येणार आहे. तर त्यांच्याकडे पाहुणे म्हणून अन्नपूर्णा येते. सगळेजण येतात. पम्मा खूप खुश होते. अन्नपूर्णा पम्माच्या जेवणाचं खूप कौतुक करते. कमळी पाणी देते, पण अन्नपूर्णा पाणी काही घेत नाही. पम्मा कमळीला बोलते, पानं वाढायला घे. पम्मा मुलींची ओळख करून देते. त्या सगळ्या तिच्या पाया पडतात. ती बोलते, लेकींचं करायला पण नशीब लागतं पम्मा, आणि त्यांच्यासाठी काही लागलं तर सांग, मी जे माझ्याकडनं जे शक्य असतील ते करेल. अन्नपूर्णा तिला मावशी म्हणायला सांगते. पम्मा त्यांची परिस्थिती अन्नपूर्णाला सांगते. अन्नपूर्णा बोलते, आपल्याला जी माणसं आपली वाटतात ती आपली नसतात. दुसऱ्या दिवशी पम्मा स्वयंपाकाला लागते. पटापट काम करायला सांगते. कमळी शरूला लवकर जायला सांगते. आसावरी बोलते, जिचं लग्न आहे ती इथं आहे,
तिला जाऊ दे. तर शरू बोलते आपल्याला सामान घ्यावं लागेल, त्याच्यामुळे लवकर जायला लागेल. शरू पम्माला सांगते मैत्रिणीच्या लग्नाला जायचे. शर्वरी आणि आसावरी निघतात. इकडे अन्नपूर्णा सोहळ्याची व्यवस्था बघते. तेवढ्यात राजन तिथे येतो. तो बोलतो सगळं तुझ्या मनासारखं होईल. पण ती त्याच्याशी काही बोलत नाही. तो तिच्याकडे एक संधी मागतो, पण ती काही त्याला माफ करत नाही. हे सगळं वर्ण कामिनी बघते आणि ती मनातल्या मनात खूप खुश होते. इकडे नयनतारा ज्योतिषीने जे सांगितलेलं असतं त्याचा विचार करते. ती ऋषीला जाताना बघते. त्याला विचारते तू कुठे निघालास? तर तो काहीतरी कारण सांगून तिकडनं कल्टी मारतो. इकडे अनिका कामिनी बोलत असतात. शरू आसावरीला घेऊन येते. तेवढ्यात त्यांना सुभाष पाहतो. तो त्यांना विचारतो कुठे चाललाय? तर शर्वरी सांगते मैत्रिणीच्या लग्नाला चाललोय. येऊ द्या ताईला सुद्धा. ती सुभाषला कन्व्हिन्स करते. सुभाष त्यांना पैसे देतो आणि शरूला खूप वाईट वाटतं. मग त्या जातात. इकडे गौतम कमळीची आणि गौतम खानोलकर याला उचलायची सुपारी देतो, पण ते गुंड कमळीच्या जागी निंगीला उचलतात. आशूला माहिती नसतं की तिचं लग्न आहे. ती शर्वरीवर ओरडत असते. ती बोलते पप्पांनी लोन घेतले, मी नाही लग्न करू शकत हे. तर शरू तिला सांगते लोन नाही मिळाले, ते खोटं बोलत होते. इकडे अनिका नयनताराला खोटं सांगते की हा सगळा प्लॅन ऋषीचा आहे आणि तेजस्विनीला समयाला सांगते आणि यात जयसुद्धा इन्व्हॉल्व आहे असं सांगते. आणि आता बघूयात या सगळ्यांची लग्न होत आहेत की त्यांच्या आई येऊन लग्न थांबवत आहेत आणि ते कसं करतायत हे बघायला विसरू नका.